हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 3 सद्गुरू माझा माय बाप याचा 8वा भाग ऐकूया. संतांच्या देहापेक्षा त्यांचं मन अतिशय नाजूक संवेदनशील असतं. एकानं दुसऱ्यावर नुसते डोळे वटारले तरी त्यांच्या मनाला क्लेश होतात. मग कोणी कठोर बोललं वागलं तर त्यांना किती दुःख होत असेल. अशा वेळी ध्यान नामस्मरण यानं ते आपलं मन शांत ठेवतात. संतांप्रमाणे मृदू भाषण करणं कुणालाही कठीणच. सामान्य लोक जशास तसं वागत असतात. संत मात्र अपकार करणारावर देखील उपकारच करतात. मला तर इथे अंथरुणावर पडल्या पडल्या देखील खूप आनंद वाटतो. कारण गेल्या 50 वर्षांमध्ये मी असं काही केलं नाही अथवा दिवस घालवला नाही की ज्याचा मला पश्चात्ताप होईल. लोकांना मी कुठल्याही प्रकारे त्रास दिला अथवा व्याप केला असं झालं नाही. परमेश्वराची माझ्यावर कृपा म्हणून अथवा मला चांगली माणसं मिळाली म्हणून पण हे होऊन गेलं. वाईट मंडळींची गाठ पडली असती तर मी काय केलं असतं. संत कदापि लोकांना ओळखू येत नाहीत हेच खरं. आज 10 वाजता त्यांना यायला सांगितलं होतं. ते 10ला येणार म्हणून मी एवढ्या लांबून धावपळ करीत आलो. तिथं इतकी मंडळी जमली होती तरी ही वेळ पाळण्यासाठी मी तिथून निघालो. पण इथे यांचा पत्ताच नाही. दिलेली वेळ पाळणं एवढी साधी गोष्ट लोकांना जमत नाही. ही मंडळी परमार्थ काय करणार. आपल्या समाजातील चांगुलपणाचं दर्शन मला होतं. तुमच्याजवळ काही नाही, तुम्हाला काही नको असं झालं की लोक उदंड देतात. तुमच्याजवळ आहे त्यापेक्षा जास्त देतात. पण तुम्हाला लोभ असेल, सारखं काही हवं असेल तर मात्र लोक जे तुमच्या जवळ आहे तेही काढून घेण्याचा प्रयत्न करतात. आता जी मंडळी येऊन गेली त्यांची तळमळ खरी. पण इथे सत्संग सोडून ज्ञानेश्वरी पारायणाला गेली. काय बोलणार. एका ठिकाणी स्थिर बसलं पाहिजे ना. मघाशी गोव्याकडून एक गृहस्थ दर्शनासाठी आले. त्यांना विचारलं, उद्या राहणार ना, सत्संग प्रश्नोत्तरं आहेत. तर म्हणाले, नाही, मुंबईला कुणी आचार्य यायचे, तिथं गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे, तिथं जातो. आता यांना परमार्थ कसा होणार. जगात हे असं चाललं आहे, याला काय करणार. अगदी चोख व्यवहार मला आवडत नाही. आपल्या मुलांकडे जेवायला गेलं तरी लगेच जेवणाचे पैसे काढून ठेवायचे असं नसावं. त्याचबरोबर अव्यवहारही नसावा. आपल्या वागण्याला काही पद्धत पाहिजे. कुणाकडे जेवायला जायचं तर काही केळी फळं घेऊन जावं. पण पैसे समोर ठेवणे बरोबर नाही. अतिव्यवहार मला आवडत नाही. मित्राकडे जेवायला जाताना जर आपण त्याला जेवणाचे पैसे दिले तर तो म्हणेल, मी पैशासाठी तुला जेवायला बोलावलं नाही, तू प्रेमानं यावंस म्हणून बोलावलं. आपण कुणाकडे समजा 1-2 वेळेला नुसत्या चहाला गेलो तरी या ना त्या स्वरूपानं काही पोहोचतं करावं. आपण तन मन धनानं प्रयत्नांची शिकस्त करावी. मी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ते जिद्दीचेच असतात आणि मी फक्त माझ्यासाठी एकही गोष्ट करत नाही. करतो ते सर्व लोकांसाठी. आपल्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करणारं सगळं जगच आहे. प्रत्येकजण तसं करतो. पैसा घर पत्नी मिळवण्यासाठी सारेच जिद्दीनं प्रयत्न करतात. मी ज्या ज्या वेळेला जिद्द दाखवतो त्या त्या वेळेला ती दुसऱ्यांसाठी असते, स्वतःसाठी नसते. मला जसं परमेश्वरानं ठेवलं तसं आणि तिथं मी आनंदात आहे. मी जीवनात माझ्यासाठी काही जिद्द ठेवली नाही. लोकांसाठी परमार्थासाठी जिद्द ठेवली. संसारासंबंधी विचाराल तर मला काही माहिती नाही. माझी पत्नी ते सर्व पाहते. पण लोकांचे संसार उभारण्यासाठी मी जिद्दीनं प्रयत्न केले, त्याचा मला आनंद वाटतो. या जगातला आपला मुक्काम कधीही संपुष्टात येऊ शकतो. म्हणून आपल्या दृष्टीनं जग
हे असत आहे, परंतु भगवंताच्या दृष्टीनं शाश्वत आहे. म्हणून या जगात आपला मुक्काम आहे तोपर्यंत भगवंताची सेवा आपण नाना अंगानं करायची. ध्यान, नाम, पूजा, नम्र प्रेमळ बोलणं, स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा, आपलं कर्म शृंगारून करणं ही भगवंताची पूजा. विश्व हे भगवंताचं मंदिर आहे. त्या विश्वात राहणारे आपण अल्पकाळचे वाटसरू आहोत. या विश्वातल्या कोणत्याही गोष्टीवर आपला हक्क नाही. सर्वांवर भगवंताचा हक्क आहे. आपण जोपर्यंत इथं आहोत तोपर्यंत प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून करायचं. आपण जिथं राहू जाऊ तिथं मंदिर निर्माण करायचं. कोणीही आपल्याकडे येवो, आपल्याला आणि त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. ही खोली मी त्या दृष्टीनंच सजवली आहे. कुणीही इथं आलं तर त्याला आपण मंदिरात आलो असं वाटलं पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 9वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.